ही काळी बाळी आमची. मी गोरी आहे गोरी. मी गोरी आहे टरमळा. तू काळा गटाया. भावांना बघू शकतात आमचा उमेश पुण्याहून आलाय. उमेश तू कुठून आलाय भावा? पुण्याहून आलोय. मग कशाला आलाय इथं? तर गाईज मला काटा मोडलाय. दीदी आता माझा कायमचाच काटा काढते वाटतं. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. काही सकाळ सकाळ मम्मीने मला कडीपत्ता आणायला लावलाय. तो आणायला चाललोय मी आता. टंबू आपल्याला कडीपत्ता तोडून देतोय. तर गाईज बघू शकतात किती गर्दी झाली. आधार कार्ड केंद्र आहे ना, त्याच्यामुळे खूप इकडं माणसं बसलेत, इकडं तिकडं सगळेच. कशाला लागतोय गाईज? मी चाललोय दुकानात आता. बघा कशा थांबल्यात पोरी. हाय हाय तरी करा. ही काळी बाळी आमची. मी गोरी आहे गोरी. मी गोरी आहे टरमळा. तू काळा गटाया. नीट बघ. हॅलो गाईज. तिथं बेल्ट टाकलाय मी. काढा. तर काय आत्ताच फादर घरी गेलेत. हे आणि हे सामान देऊन गेलेत. फादर बोललेत रानात जायचंय, रानात जायचंय, रानात. तर गाईज आपण चाललोय हॉटेलवरती तेल पिशवी देण्यासाठी, त्यावाल्या हॉटेलवरती. तर आपण आबाच्या दुकानावर आलोय. छानपैकी आबा वडापाव तळतात. धरा आबा तुमची तेल पिशवी. पैसे वगैरे घेतलेत, आता घरी चाललोय, रानात जायचंय ना. तर गाईज आम्ही फायनली रानात जाण्यासाठी निघालो आहेत. गाईज आपल्याला ही पण गाडी घ्यायची आणि ती पण गाडी घ्यायची. तर गाईज मी येतोय म्हणून साईड हेच थांबलेला. चलाय. तर गाईज आपण रानात आलोय, पण दुपारच्या 2 वाजल्यात. खूप ऊन, म्हणजे खूप ऊन आहे. हे पाहू शकता माझी मम्मी हरभऱ्याची भाजी करण्यासाठी भाजी कुडत आहे. भया कसा काम करत आहे. नीट काम कर भया. भया आणि मोठे पप्पा इरे टाकत आहेत गव्हाला. तर गाईज आपण हिरे टाकतो गव्हाला. तर हे पाहू शकता मित्रांनो, सगळेजण काम करत आहेत आणि मी पण एक ब्लॉग काढायचं काम करत आहे. तर गाईज आपण गव्हाला खत टाकलंय. आता साईड एकदा पाईप धरून बसलाय. आता पाणी द्यायचंय ना गव्हाला, त्यासाठी. आणि पप्पा तिकडे चालू करतात. पाईप निसटून म्हणून. तर गाईज आपण पाणी चालू केलंय. योगेश भाई, हे हे हाय. तर गाईज आपण कुत्र्याला पाण्यात सोडणार आहे. कसं मस्तपैकी थांबले. एक विषय तर आहे, रानात कष्ट केल्याशिवाय कष्टाला फळच भेटणार नाही. कष्टच करावं लागतं. चालेल कसं असतं. पण काही म्हणा गाईज, पण रानात कष्ट खूपच करावं लागतं. कष्ट करून त्याचं फळ कधी कधी भेटत नाही. कधी खूप जास्त पाऊस येतो, कधी दुष्काळच पडतो. भाई लय कारण आहेत. तर गाईज दीदी रानात नाही आली, त्याच्यामुळे तिच्यासाठी पेरू घेतोय. कशी आहेत आमची पेरूचे झाड?
किती छान वाटते. कुठे साई खायच्यात कामाच आहे काम केलं खावं पण लागतं ना. काकी मम्मी. तर गाईज लाईट गेली आमची. आता पाणी थांबलंय. आता थोड्या वेळात निघतो घरी. कुठपर्यंत तिथपर्यंत गेले. किती भारी गहू भिजलाय. हा भारी भिजलाय. तर गाईज किती छान मस्त गुलाब आले. मी घेतलं तोडून पण भारी. तर गाईज मी घरी चाललोय आणि मम्मी ते छोट्या गाडीवर आणणार आहेत मागून. ते थोडंसं काम होतं ना आणि मला दुकान उघडायचं, त्यामुळे मी चाललोय. तर गाईज गाडी वगैरे लावली आणि दुकान खोललंय आत्ताच्या एवढ्यात. आणि ममची मांजर कशी म्याव म्याव करते. भावांना बघू शकतात आमचा उमेश पुण्याहून आलाय. उमेश तू कुठला आलाय भावा? मग कशाला आलाय इथं? अरे ते मोडन ते जाऊ दे, तो पुण्याहून आलाय उमेश. पुण्यातल्या माणसं सारखं ना भावा. पुण्याहून आलाय भैया, पुण्याहून आलाय म्हणे. पुण्याहून आला. पुण्याहून आलोय मी. इतकं शुद्ध का बोलतो? ते राहू दिला का एवढा का शुद्ध बोलतो? बाय. बघा पुण्याची लोक बाय करून पळून गेली. तर गाईज मला काटा मोडलाय. दीदी आता माझा कायमचाच काटा काढते वाटतं. एवढा नव्हता हो. तर गाईज दीदीने आमच्या काटा काढला. एक्सपर्ट आहे ती. कुणाला डायरेक्ट कायमचा काढायचा असं तर सांग. तर गाईज आजचा हा ब्लॉग आपण इथेच समाप्त करू. भेटू त्याच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये काहीतरी युनिक आणि नवीन कंटेंट घेऊन. अरे थांब थोडं. आणि जर तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडत असेल, अरे थांब की, ब्लॉग आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब अँड कमेंट करायला विसरू नका. बाय बाय. हा बाय बाय.